दाभाडीच्या गिसाका येथील स्मशानभूमीत मध्यरात्री कथित जादूटोण्याचा प्रकार, अस्थींवर विधी केल्याच्या चर्चेने खळबळ। मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील गिसाका परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे। मध्यरात्री स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्यानंतर ठेवलेल्या अस्थींवर कथित जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि विविध चर्चांना उधाण आले असून नेमका हा प्रकार काय आहे याबाबत प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी होत आहे। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज। दाभाडी गावात 3 दिवसापूर्वी आमचे गावकरी या ठिकाणी निधन पावले होते। त्यांच्यानंतर अस्थि विसर्जनाचा आजचा जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी तिसऱ्या दिवशी कोणीतरी त्या अस्थींची थोडीफार छेडछाड करत त्या ठिकाणी जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला। अशा गोष्टींना आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्याध्यक्ष म्हणून आणि गावकरी म्हणून या ठिकाणी त्याचा तीव्र निषेध करतो। पुढील काळात अशा घटना घडू नये अशी मी त्या ठिकाणी आव्हान या ठिकाणी नागरिकांनाही करतो की अशा गोष्टींवर आपण विश्वास ठेवू नये, परंतु अशी गोष्ट करणाऱ्या व्यक्तींवर पुढील काळात कारवाई व्हावी। कारण आपल्या दुःखद कुटुंबामध्ये त्यांच्या अस्थींचा थोडं त्याची अवहेलना करणं हे चुकीचं आहे आणि या गोष्टीचा आम्ही दाभाडी गावाच्या वतीने, मालेगाव तालुक्याच्या वतीने आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्याध्यक्ष म्हणून आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने विरोध करतो, निषेध करतो। गिसाका दाभाडीचे नागरिक हर्षवर्धन बाबूराव थोरात गेल्या अनेक दिवसापासून आजारी होते। परवा दिवशी त्यांना रात्री 8 वाजता निधन झाले। आज तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम करण्यासाठी आम्ही सर्व इथं आल्यानंतर आम्हाला अजबच प्रकार बघायला मिळाला। तिथे बावली वगैरे केलेली, ते पूजा वगैरे केलेली, ते आम्ही थोडंसं धाडस दाखवून ते उघडण्याचा प्रयत्न केला। उघडल्यानंतर आम्हाला त्या हर्षवर्धन थोरात यांच्याच पायाचा भाग तिथं पूजलेला दिसला। तिथं अनेक अशा काही तांत्रिक विधी केलेली दिसली। म्हणून आम्ही असा प्रकार पुन्हा घडू नये, प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने याच्यावर कठोर अशी कारवाई करण्यात यावी। कारण कसं आहे, त्या परिवाराला खूपच मनस्ताप होतोय, भीती निर्माण झालेली त्या परिवाराची, आणि त्या भीतीतून कुठेतरी सावरण्याचं काम हे प्रशासनाने करावं अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो।